कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उर्मिला, दुधाची पिशवी दाताने कोण फोडतं? तेही प्रसादाचं असताना। ती आयुष्यात किचन बघितलं नसेल, मग काय होणार दुसरं? जे काही करायचंय ना ते नीट करायला सांग। मला असं घाणेरडं काहीतरी केलेलं चालणार नाही। शिवा, ते राहून दे। संपदा तू घे, मी तुला दुसरी पिशवी आणून देते। थांब। संपदा कातर आण बाळा। हो। घे। दूध आधी ओतून गरम करून घे। ते लाइटर लाइटर नाही ग, हा गॅस ना असाच प्रेस कर आणि सुरू। अगं गॅस हळू कर, दूध उतू जाईल। लई गोष्टीचं तारतम्य नाहीये, काय चाललंय सगळं। मी रवा आणते। संपदा कढई घे। वाटी वाटी दे तिला। हो देते। काय चाललंय उर्मिला? एका लहान मुलाला समजावतात ना तसं सगळं समजाव, आणि तू मनाने काही करू नकोस। ऐक, सीताई अगं करेल, ती नवीन आहे ना, ती म्हणून थोडी गोंधळली असेल। शिवा, तू एक काम कर, तू दूध गरम झालं असेल ते काढ, मी रवा ठेवते। हा। अगं अगं देवा, धन्य धन्य आहात तुम्ही। काय चाललंय सगळं? कुठून हिला सून करून आणली? देवा, काय रे चुकलं माझं की हे माझ्या गळ्यात? संपदा, जा फडका आण जा लवकर। हो मम्मा, दे मला। सीताई, जाऊ दे ना ग, ती जरा घाबरली असेल ग, आणि आपण पण असं सतत तिला बोलायला नको ग। घाबरली? ही गुंडांची मारामारी करताना नाही घाबरत ती, इथे बरोबर घाबरती। हे म्हणतात समजून घे समजून घे, समजून कोणाला घेऊ? हिला समजून घेण्यासारखं काही केलं तर ना, नुसता बावळटपणा चाललाय सतत। तो गॅस कमी कर, रवा जळेल ग। मला नाही सहन होते। उर्मिला, तू बघून घे बाई। शिवा, घाबरू नकोस, आणि तुला या सगळ्याची सवय कुठे आहे अगं? शिकशील हळूहळू, आणि मी आहे ना, मी तुला सगळं शिकवीन, घाबरू नकोस। पण ना आता तू थोडासा आराम करून घे। संपदा आहे ना मला मदत करायला, तू आराम कर। वहिनी, आराम कर। झालंय माझं, मला तर अजून कोणाचं तोंड बघायचं नाही।
फार स्वप्न रंगवू नकोस, पण काय आहे तसं काही होणार नाहीये. त्यापेक्षा एकदा आरशात स्वतःचा चेहरा बघ आणि स्वतःलाच प्रश्न विचार की डू आय रिअली डिझर्व दिस. अगं अगं देवा, काय रे चुकलं माझं की हे माझ्या गळ्यात. अरे यार, काय करू मी? कसं कसं समजावू सगळ्यांना की जे घडलं त्यात माझी चूक नाहीये. बाकीच्यांना तर घेईन सांभाळून मी, पण आशू तो तर माझं काहीही ऐकून घ्यायला तयार नाहीये. सीताई पण माझ्याशी काहीही बोलायला तयार नाहीये. काय करू मी? कसं सगळं सांभाळू? हॅलो शिवानी, हा बोल ना आई. कशी आहेस ग बाळा? मी एकदम भारी आहे, कमाल. जेवलीस काय गेली एकरा? नाही, जेवेन थोड्या वेळात. आणि जावई बापू कसे आहेत ग? कोणी काही बोललं नाही ना तुला? सगळं व्यवस्थित आटपलं ना? शिवानी, हा काय झालं ग? कसल्या विचारात हरवलीस? अगं ते हॅलो हॅलो रेंज नाही आहे, माहित नाही काय झालं. बोल. शिवानी, सगळं व्यवस्थित पार पडलं ना? कार्यक्रम भारी झाले, कमाल झाले, मस्त. मला खूप मजा आली. ते अंगठी शोधायची होती ना, ती मी शोधून काढली आई. आणि गाठ सोडवायची असते ती पण मी सोडली. थोडा प्रॉब्लेम केला मी, म्हणजे थोडी मिस्टेक झाली माझ्याकडनं, पण कोणी काही बोललं नाही. सगळ्यांनी नंतर सगळं छान समजावून सांगितलं मला. तुम्हाला भेटल्यावर सांगे ना सगळं. भेटायचंय तुम्हाला. हा, इतकं छान वाटतंय ना मला आता. कुठे होतीस तू दिव्या? तुला सांगितलंय ना एकट्याने नको जात जाऊस. अरे तुला सांगितलं होतं ना, स्पा करायला गेले होते. चंदन, तुला काय सांगू, इतकं बरं वाटतंय ना. नाहीतर मागचे काही दिवस त्या लग्नाच्या गोंधळात इतके थकले होते मी. आत्ता जरा रिलॅक्स वाटतंय. पण तुझा चेहऱ्यावरचा थकवा नाही गेला अजून. अरे हो का? मग मी परत स्पाची अपॉइंटमेंट घेते. ऐक ना, स्पा नको, आपण कुठेतरी बाहेर जाऊया का? बाहेर नाही, नको बाबा. अगं तसं बाहेर नाही, बाहेर म्हणजे फिरायला. कुठे? कुठेही एखाद्या हिल स्टेशनला, आपलं हनीमून सेलिब्रेट करायला. म्हणजे फिरायला जायचं म्हणतोयस का? फिरायला तर जाऊच ग, पण त्याहून इम्पॉर्टंट म्हणजे हनीमून सेलिब्रेट करायला जाऊ ना एखाद्या मस्त ठिकाणी. हां, पण आपण फिरू ना तिथे. हां, पण थोडंसं. मेन उद्देश आपला वेगळाच आहे, हनीमून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.